अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमार्थ साधनेचा उपदेश करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त दाभोळे परिवार आणि त्या परिवारातला आज एक सदस्य वारकरी झालेला आहे बरं का. कार्तिकी वारीला आणि त्या वारीच्या निमित्ताने मावध त्या निमित्तानाची कीर्तनाची सेवा आहे. मी आधीच या मंडळीला म्हटलं होतं माझं कीर्तन 7 ते 9 ठेवा बरं का. म्हणजे महाराज जेवायला फार लोक आमच्याकडे आहेत, आवर नाहीत म्हणून यांचे लोक आवरेपर्यंत आपण यावं म्हणून मी उशीर आलो, बाकी काय नाही बरं का. ह्यांनी पहिल्यांदा मी सांगितलं 7 ते 9 कीर्तन करा, लोक जेवून नंतर जेवतील. नाही म्हणले आवरणार नाही, मग आवर नाही तर ते म्हणलं मध्ये कुठेतरी कीर्तन करावं, म्हणजे यांचं आवरेपर्यंत यावं म्हणून एक कीर्तन करून आलो बरं का. असो, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला उपदेश करतात. कारण परमार्थ साधना करण्याकरता जे जीवाने निर्माण केलेला हा देह बरं का, या देहामध्ये परमार्थाची साधना केली पाहिजे. किंबहुना परमार्थाची साधना करण्याकरताच हा देह स्वतंत्र देवाने निर्माण केलेला आहे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठी, आणि कहे ज्ञान नाही कोठी.
याच देही घडे चकार वापरलाय बरं का. याच देहामध्ये देवाची साधना करता येते पण करणारी किती आहेत. सगळ्यांची प्रवृत्ती नाही आहे. जरी या देहामध्ये परमार्थाची साधना करता येत असली, परमार्थाची साधना करण्याकरता जरी देह निर्माण केलेला असला तरीही माणसं करण्याकरता प्रवृत्त नाहीत. ज्यावेळी करण्याकरता प्रवृत्त नाही त्यावेळी प्रवृत्त करावं लागतं. सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी, सांगावं लागतं बरं का. ज्यावेळी करण्याकरता सहज प्रवृत्ती होत नाही त्यावेळी प्रवृत्त करावं लागतं. आणि त्या न्यायाने संत महात्म्य जीवाला या परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त करतात. मग परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त करतात, पण परमार्थाची साधना नेमकी कोणती करावी हा एक विचार या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. कारण साधनाचा विचार पुष्कळ मांडलेला आहे. साधनाचा विचार पुष्कळ मांडलेला आहे. आपण ज्या युगामध्ये जन्माला आलो हे युग आहे कलियुग. त्या कलियुगामध्ये ज्या साधनेला महत्व दिलेलं आहे त्यात एक भगवत साधना आणि पंढरीची वारी ही अतिशय महत्वाची आहे बरं का. परमार्थाच्या साधनेमध्ये या कलियुगामध्ये संप्रदायाचा विचार केला तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्राधान्य जे दिलं ते पंढरीच्या वारीला प्राधान्य दिलेलं आहे. आजही तुम्ही पहा असे कितीतर प्रसंग आहेत. भले भले गाणारे आहेत, भले भले वाजवणारे आहेत, बरेच व्याख्याते आहेत, पण संप्रदायाचा नियम आहे वारकरी असेल तर व्यासपीठावरती बसावं. वारकरी नसेल तर फार विद्वान असेल, जरी विद्वान असला तरी आपल्या संप्रदायाचा नियम आहे वारकरीच पाहिजे. वारकरीच पाहिजे बरं का. वारकरी नसेल तर त्याच्या जीवनाला प्राधान्य नाही बरं का. म्हणून काय येतं याच्यापेक्षा तो साधनेमध्ये प्रवृत्त आहे का हे फार महत्वाचं बंधन घातलेलं लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक मनुष्य वारकरी झाला पाहिजे. वारकरी झाला पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे म्हणजे काय, आपल्या गावापासून पंढरपूरला गेलं पाहिजे आणि पंढरपुरापासून गावाकडे आलं पाहिजे. रोज एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर जात नाहीत का, जातात की रोज गाड्या जाणार आहेत. गारगोटी पंढरपूर आहे, गडिंग्लज पंढरपूर आहे, कोल्हापूर पंढरपूर आहे, रोज जातात का नाही. रोज त्यांचे अर्जार आहेत का नाही. नवे बरेच लोक आपल्या भागातले रविवारी पंढरपूरला जातात. प्रत्येक रविवारी माहित आहे. प्रत्येक रविवारी सांगोल्याला जनावराचा बाजार असतो आणि त्या बाजाराला गेली की माणसं पंढरपूर करूनच येतात बरं. काही माणसं तिकडं निघाली की मराठवाड्यात येता पंढरपूर करून येतात. नुसतं येणं आणि जाणं त्याला वारी म्हणत नाहीत बरं का. त्याला वारी म्हणत नाहीत. मग काय वारी करायची म्हणजे काय, त्या भगवंताचं लेणं आहे. भगवंताचं लेणं आहे. काय भगवंताचं लेणं आहे की भगवंताला असणारी अतिशय प्रिय अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. त्या भगवंताला अतिशय प्रिय असणारी तुळशी माला किती प्रिय आहे. ती भगवंताला एवढी प्रिय आहे भगवंताने त्या मालेचा स्वतःहून स्वीकार केलाय. तुळशी हार ग काशे पीतांबर, तुळशी हार ग काशे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर.
तुळशी हार गळा कुणाच्या? दुसऱ्याच्या नव्हे, देवाच्या. त्या भगवंताच्या गळ्यामध्ये जे अलंकार आहेत त्या अलंकारामध्ये तुळशीचा हार हा अतिशय मौल्यवान अलंकार आहे बर का. तो देवाला अतिशय प्रिय आहे. कारण भगवंताला ऐश्वर्याची अपेक्षा नाही आहे. एका पवित्र तुळशी पानाची अपेक्षा आहे. कथा आपल्याला पुराणातली माहिती आहे. सत्यभामेला गर्व झाला, त्या सत्यभामेने देवाला दान केलं. दान केल्यानंतर ते पारड वर जाईना. होतं नव्हतं तेवढं सोनं घातलं. किती लोकांचं घातलं? 16,108. एवढ्या बायका होत्या देवाला. प्रत्येकीच्या अंगावर किती किती असेल कीर्तन झाल्या तर कॅल्क्युलेशन करा. भंगार विकणाऱ्याची बायको जर तोळाभर सोनं घालते, जगाचा मालक आहे आणि त्याच्या बायका किती श्रीमंत असतील, किती सोनं अंगावरती असेल हो. घरी गेल्यानंतर गणित करा. एवढं सोने एका पारड्यामध्ये घातलेलं आहे तरी देवाचं पारड वर जाईना. रुक्मिणी मातेने विचार केला, देवाला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे, तुळस प्रिय आहे. म्हणून रुक्मिणी माता अंगणामध्ये गेली, तुळशी वृंदावनाची पूजा केली आणि एक पिकलेलं पान घेतलं, पात्रामध्ये घेतलं, त्याच्यावरती वस्त्र टाकलेलं आहे, देवाच्या जवळ आलेले, देवाची पाद्यपूजा केलेली आहे आणि त्या पारड्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवल्याबरोबर पारड वर गेलं. वारकरी व्हायचं म्हणजे सोन्याची माळ घालायची का तुळशीची माळ घालायची? ज्याने तुळशीची माळ घातली त्याने सोन्याची माळ घालायची नाही. आणि ज्याला सोन्याची माळ घालायची आहे ना, त्यांनी तुळशीची माळ घालूच नाही बरं का. जो सोन्याची माळ घालतो यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि जो तुळशीची माळ घालतो तो देवाचा पाहुणा होतो बर का. कोणाचा होतो? देवाचा पाहुणा होतो. तुकोबारांच्या घरी देव पाहुणा म्हणून आला आणि पाहुणा म्हणून आल्यानंतर मुख शुद्धीला तुकोबारांनी काय दिलं देवाला हो? मुख शुद्धी तुळशी. बोला.
मुखशुद्धी तुळशीद तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबराय म्हणतात देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर भावे तुळशीद पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. हो त्याच्या पुढे जाऊन जर वर्णन करायचं ठरलं ना, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. देवाने तुळशीला कुठून आणलं माहिती? अमेरिकेतून, स्वर्गातून खाली आणलंय बरं का. कुठून आणले? स्वर्गातून खाली आणले. बऱ्याच गोष्टी देवाने स्वर्गातून आणल्या बरं का. पारिजातक स्वर्गातून खाली आणले. तुळशी स्वर्गातून खाली जर आणली नसती तर हा संप्रदाय निर्माण झाला नसता. हा विचार करा एकांतात बसून बरं का. हो तुळस जर इथं जर जन्माला आली नसती तर वारकरी झाले असते का? वारकरी जर झाले नसते तर काय झालं असतं? पाकिस्तान झालं असतं. पाकिस्तान झालं असतं बरं का. मग त्या देवाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत लक्षात ठेवा. आणि एवढ्या उपकारा करता त्यांच्या उपकारातून जर उतराई व्हायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला काय व्हायला पाहिजे? होय होय वारकरी होय होय वारकरी. पहिला उपदेश करतात, नुसता उपदेश नाही, दुरुक्ती वापरली. होय होय म्हणजे झालं पाहिजे बरं का. वारकरी झालंच पाहिजे. कधी झालं पाहिजे? करून करून भागल्यानंतर. काय रमेश महाराज, कधी वारकरी व्हावं? शरीर बाटायच्या आधी. आम्हाला ज्या माळा घातल्यात त्या बारशात घातल्यात बरं का. कधी घातल्यात? माझं वय आता 55 आहे. बारशात माळा घातल्या. आमच्या मुलांना आम्ही बारशात घातल्यात. आम्ही सोना माळा घातल्या, साखरपुड्यात घातल्यात, मग लग्न केलेत बरं का. अवघड आहे. म्हणजे वारकरी व्हायचंय, वारकरी झालं पाहिजे. वारकरी झाल्याशिवाय किंबहुना असा नेम आहे, वारकऱ्याच्या घराशिवाय माणसाने वारकऱ्यांनी पाणी सुद्धा पिऊ नये. हॉटेलवाला प्यावं का? वडा खावा का? सगळे वडे विकणारे वारकरी आहेत का? जोशी वडेवाले अमृत प्रेमाचा चहा. हे वारकऱ्या करता बोलतोय. वारकरी म्हणून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा पथ्य हे वारकऱ्याने पाळा. वारकऱ्यांनी कुठेही चहा प्यायचा नाही. प्रेमाचा असो नाही आणखी कशाचा असो, वारकरी असेल तर प्या करणारा. तुकोबाराने काय का म्हणतो? उगच तुकोबाराने दोनदा शब्द वापरलाय. होय होय वारकरी. आम्हा तुम्हाला उपदेश केला यात नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराने उपदेश केला. महाराज, आमच्याशी नातं जोडायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कंठी मिरवा तुळशी.
व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास. वारकरी वा तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला, लक्षात ठेवा. म्हणजे ही परमार्थाची साधना आहे. ती परमार्थाची साधना करत असताना साधनेमध्ये सहज प्रवृत्ती नसते तर प्रवृत्त करावं लागतं. आणि प्रवृत्त करत असताना त्याच्या मागे काही अंश आग्रह करावा लागतो बरं का परमार्थाच्या साधनेला. त्याच्याकरता तुकोबारायांचा इथं शब्द आहे, होय होय वारकरी. वारकरी होणं या शब्दाचा अर्थ काय? त्या भगवंताला प्रिय असणारी तुळशी माला धारण करणं. ठीक आहे, भगवंताला प्रिय आहे, ती भगवंताला प्रिय असणारी माला धारण केलं म्हणजे वारकरी होतो असं नाही. त्याला काय विधी आहे? ती स्वतःच्या हाताने घालून चालणार नाही, दुकानदाराच्या हातून घालून चालणार नाही, चांगल्या कीर्तनकाराच्या हातून घालून चालणार नाही. ज्या घराण्यामध्ये पिढ्याने पिढ्या पंढरीची वारी आहे त्या घरातूनच माळ घालावी. नाही महाराज कालचा आवडला म्हणून त्याच्यातून गाठली, आवडला म्हणून काय करून घेणार? सांगणारी पुष्कळ आहेत कलियुगामध्ये हो. त्यांच्या वाणीला भुलून वारकरी होऊ नका. त्या घरात वारीची परंपरा आहे का? एक नाही, पिढ्या आणि पिढ्या. पंढरीरायाची उपासना ज्या घराण्यामध्ये ज्या पिढीमध्ये आहे अशा घराण्याकडून त्या वारीचा अनुग्रह वा कुठंतरी घेऊन हे लक्षात ठेवा. तुकोबाराय स्वाभिमानाने सांगतात, आम्ही त्या पंढरीयाची उपासक आहोत बर का. आणि उपासक आहोत असा उपासक असला तर त्याच्याकडून अनुग्रह घेतला तर त्याला वारकरी म्हणतात. कोणीतरी माळ घालून चालत नाही, हे दुकान मांडलेलं नाही बरं का. बाजार नाही. तुकोबारांनी स्वाभिमानाने वर्णन केले. त्या उपास्य देवतेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये त्या मानाचा स्वाभिमान पाहिजे. आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, ज्याचा पंढरी वास, ज्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. नुसतं दास नाही, महाराजांनी वर्णन केले, एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती असा जो दास आहे. अशी ज्या घराण्यामध्ये निष्ठा आहे, उपासना आहे, पिढ्याने पिढ्या चालाय, अशांच्याकडून ती माला धारण करावी बर का. एक. दुसरं, वारकरी होत असताना त्याचा विधी जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे बर का. वारकऱ्याचा विधी काय आहे असं कोणी सांगतही नाही आणि कोणी पाळतही नाही बर का. वर्षाच्या 24 एकादशी आहेत, 24. आणि पर्व काळ किती आहेत? 5. 24 आणि 5 29. हे केले पाहिजेत. केले पाहिजे मग ते नुसते फराळ करून नव्हे, ते उत्सव साजरे केले पाहिजेत. प्रत्येक एकादशीला वारकरी मंदिरात आला पाहिजे. बरोबर आहे ना. रामनवमीला वारकरी पाहिजे, गोकुळाष्टमीला वारकरी पाहिजे, नरशिव जयंतीला वारकरी पाहिजे, कुठं भजनाला.
माळा घातलेले सगळे वारकरी पर्व काळ करतात का? हे सगळं सांभाळत येत असेल तर वारकरी वा, त्याच्यापेक्षा न घातलेली बरी, या मताचा मी आहे बरं का. आपल्या वाचून काय थांबलेलं नाहीये. उगच महामद्याला गर्दी नको. असेच वारकरी जेवायला हो, अशाच वारकऱ्यांची जेवायला गर्दी ना. आज आमच्याकडे महामद्याला आमंत्रण होतं. मग ते गेलो होतं आमचा सुरदास, म्हणलं आमचा मुलगा म्हणला मी काय येणार नाही. श्रीखंड चपाती केलतं बरं का. मिरची भजी होती. महामद्याचं जेवण सांगालोय. आणि जेवण झाल्यानंतर दक्षिणा होती. कारण महामदाई माणसं घालतात, श्रद्धेनं घालतात, लक्षात ठेवा. सांगण्याचा भाव आहे, वारकरी होणं म्हणजे केवळ गळा शोभण्याकरता नव्हे बरं का. हे विधी जो जीवनामध्ये पाळतो, ते वारकऱ्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. सर्व पर्व काळाला वारकरी हजर पाहिजेत, लक्षात ठेवा. आपल्याला बोलवावं लागतं वारकऱ्यांना बोलवावं लागतं. त्या मशिदीमध्ये रोज नमाज असतो, बोलवावं लागत नाही. आपणहून माणसं जातात, ते घराघरामध्ये जाऊन सांगतात तुमचा मुलगा आला पाहिजे. आमचे वारकरीच जर मंदिरात जात नाही, पोरं कशी जातील आपली हो? मी विधी सांगालोय वारकऱ्याचा बरं का. नुसती गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही, वारकरी होत नाही. जो वारकऱ्याचा विधी सांगितला तो विधी पाळला तर वारकरी. मग वारकऱ्याचा विधी आहे. आणखी काय विधी वारकऱ्याचा? चंद्रभागे स्नान विधी तो हरी का. चंद्रभागे स्नान. चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. कधी केलं पाहिजे? वारीला गेल्यानंतर. वारीची सुरुवात कधी? नवमीला. दशमीचं स्नान झालं पाहिजे. आषाढी कार्तिकी असेल तर पौर्णिमेपर्यंत थांबलं पाहिजे बर का. आज माणसं 17 दिवस चालतात ज्ञानोबाच्या सोयाबरोबर, पण क्षीरापतीला सुद्धा थांबत नाही. काय उपयोग आहे 17 दिवस चालून? त्याच्यापेक्षा इकडून पौर्णिमेपर्यंत गेलेली चांगली. मी कितीतरी महाराज मेले, महाराज लोक, पण काला केला नाही एकाही महाराजाने बरं का. क्षीरापत केली नाही, नुसतं ब्रह्मज्ञान जगाला सांगितलं आम्ही वारकरी आहे म्हणून, पण एकाही क्षीरापतीला महाराज राहिला नाही, एकही पौर्णिमा केली नाही महाराजांनी बरं का. मी निंदा करत नाही, मला वारकऱ्याचं लक्षण सांगायचंय. तुम्ही माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नका. का मला थोडस सांगण्याचं कारण आहे, नुसती संख्या वाढायला लागली हो. का सरकारने फुकट केलंय? त्यात बनवा बनवी करून आणखी अर्ध याचीच गर्दी हो. ते कंडक्टर ड्रायव्हर कंटाळतात. हा पॉलिस आहे, दुसऱ्या गाडीत आहे, दुसऱ्या गाडीत आहे, याच गाडीत का म्हणतात, किंवा दुसऱ्या गाड्या नाहीत का, ती सुद्धा कंटाळ येतो बरं का. का सरकार मायबापाला त्यांना खुर्ची पाहिजे, त्यांनी केलंय. नुसती गर्दी पंढरपुराला. लक्षात ठेवा, विधी कोणी पाहायला तयार नाही. अहो द्वादशीच्या अक्षरापतीला कीर्तनाला माणसं असतात का हो महाराज? असत नाहीत, लक्षात ठेवा.
द्वादश सोडली की माणसं संध्याकाळी शिरापत यांची घरात. हा विजय लक्षात ठेवा. इथं महाराजांनी मी पदरचा चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. हा चंद्रभागेचं स्नान दशमीचं, एकादशीचं, द्वादशीचं, नगर प्रदक्षिणा आणि तिथं कथा ऐकली पाहिजे. फक्त पंढरपुराच कथा ऐकली अशी पाहिजे नाही. वारकऱ्यांनी आपल्या गावामध्ये जिथं जिथं कथा नाम कीर्तन असेल तिथं गेलं पाहिजे. लोक म्हणतात त्याचं काय ऐकायचं, तू सांग. अरे ती कथा भगवंता करताय. हा तुम्ही 2 तास कीर्तनाला उभं राहिला, तुम्हाला काय कळो अगर न कळो, पण 2 तासामध्ये तुमच्या वाट्याला पुण्य पदरात पडणार आहे की नाही, पडणार आहे की नाही. तुम्ही पाहिलं नसेल, तुम्ही त्या कार्तिकेला भास्कर महाराजांच्या फडावरती ते कर्नाटकातले लोक येतात हो, त्यांना मराठी कळत नाही. त्यांनी शिस्त पाळा. त्यांना सांगितले माळ घालताना शिरापत घेतल्याशिवाय पंढरपूर सोडायचं नाही. त्या वाळवंटामध्ये एवढी गर्दी असते, पाय ठेवायला येत नाही बरं का. हा कीर्तनकार असतो त्या घराच्या तिथं आणि लोक असतात तिथं, काय ऐकायला येत नाही. माना खाली घालून 3 तास बसतात कीर्तनात, एकही उठत नाही. कानडी माणसं बरं का, त्यांना मराठी काय कळत नाही म्हणून ती येत नाहीत असं नाही बरं का. गुरुने सांगितलंय शिरापतीला आलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे. 3 तास ती वाळवंटात बसतात का, विधी आहे. कळो अगर न कळो, पण शिरापत घेतल्याशिवाय पंढरपूर सोडायचं नाही. बघा तुम्ही थोडं फिरून. विधी पाळा पाहिजे, लक्षात ठेवा. मग कुठेही परिसरामध्ये भगवंताची कथा नाम कीर्तन असेल तर ते वारकऱ्यांनी ऐकलं पाहिजे. ही साधना आहे वारकऱ्याची बरं का. आणि ही साधना जर वारकऱ्याने जर केली आणि असा वारकरी येऊन जर पंढरपूरला गेला तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये त्या वारकऱ्याला अधिकार प्राप्त होईल. तो सामान्य नाही, लक्षात ठेवा. पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका दिलावर पुंडलिके दिलावर मोक्षाचे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. केवळ माळ घातल्याने अधिकार प्राप्त होत नाही. माला धारण केल्यानंतर जो विधी सांगितला तो विधी जीवनामध्ये आचरणात आणल्यानंतर हा वारकऱ्याला अधिकार प्राप्त होतो बरं का.
साधना आहे, फार मोठी साधना आहे, लक्षात ठेवा. आणि असं वारकरी व्हा आणि मग पंढरपूरला जा. पाहे पाहे रे पंढरी. वारकरी न होता पंढरपूरला जाऊ नका असं सांगितलेलं नाही. जा बर का. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा. सगळ्यांना पंढरपूरला जाऊन सांगितले, तुम्ही जन्माला आलाय ना, मनुष्य म्हणून जन्म आलाय, प्रत्येकाने पंढरपूरला जा. पण जा येताना मात्र वारकरी होऊन या. पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी. एक वारकरी होऊन तरी पंढरपूरला जा, नाहीतर पंढरपूरला जाऊन तरी वारकरी व्हा. कुठलं जोत ते आपल्याला स्वीकारा बर का. का आग्रह का साधना ही. आणि साधना आहे, अशी साधना केली तर त्याच्या जीवनामध्ये त्याला फल प्राप्त होईल बर का. का वारकरी होण्याने, पंढरपूरला जाण्याने त्या पंढरपुराकडे पाहण्याची वारकऱ्याची दृष्टी बदलते. दृष्टी बदलते. दृष्टी बदलण्याचं सामर्थ्य साधनेमध्ये आहे बर का. दृष्टी बदलते म्हणजे डोळे बदलत नाहीत, त्या वस्तूकडे पाहण्याची भावना बदलते, दृष्टिकोन बदलतो बर का. लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये किती तर प्रसंग आहेत. काही माणसं बघा तुम्ही, विवाह करण्याच्या आधीची अवस्था आणि विवाह झाल्यानंतरची अवस्था. विवाह झाल्यानंतर विवाहित पुरुष स्त्रीकडे पाहताना भावना बदलते, आणि आधीची भावना विवाह झाल्यानंतर बदल होतो बरं का त्याच्या वागण्यात. जर विवाह झाल्यानंतर त्याच्या वागण्यात तर बदल होतो, पाहण्यामध्ये बदल होतो, आचरणामध्ये बदल होतो, तर परमार्थाची साधना करण्याने जीवनामध्ये बदल होणार नाही का. तुळशीची माळा म्हणजे सामान्य तुम्ही समजू नका, ती 10 रुपयाला येते, त्यात काय किंमत आहे. त्याची किंमत पैशाने करता येत नाही, त्याची किंमत पैशामध्ये करता येत नाही. लक्षात ठेवा. त्याचं पावित्र्य आहे, इतकं पावित्र्य आहे, इतकं पावित्र्य आहे. जो कोणी ती माला धारण करेल त्याच्या देहाला पावित्र्य प्राप्त होतं, त्याच्या देहाला पावित्र्य प्राप्त होतं. ज्याने तुळशीची माला धारण केली त्याच्या देहाला एवढं पावित्र्य प्राप्त होतं की त्याच्या देहाला काळ स्पर्श करू शकत नाही, यम स्पर्श करू शकत नाही. पण यम कोणाला स्पर्श करतो? ज्याचं शरीर अपवित्र आहे त्याला बरं का. ज्याचं शरीर पवित्र आहे त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे सामर्थ्य त्या तुळशीच्या मालेमध्ये बरं का. तशी तुळशीची माळा धारण करण्याने, विधी पाळल्याने त्याच्या अंतःकरणावरती, त्याच्या मनावरती एवढा परिणाम होतो की त्याची पाहण्याची दृष्टी पंढरपुराकडे, त्या जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कारण तुम्ही जर एरवी पंढरपूरला गेला, वारकरी न होता जर पंढरपूरला गेला, तर पाण्यातला काय बदल आहे. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, बरेच लोक पंढरपूरला येतात, तिथं लोक म्हणतात, महाराज आम्ही पंढरपूरला गेलो होतो, पण तुमचं पंढरपूर फार घाण आहे हो, तुमचं पंढरपूर फार घाण आहे. त्याला विचारलं, तुझं गाव चांगलं आहे? नाही महाराज, पंढरपूरला गेलो, पण पंढरपुरातले व्यापारी फार लबाड आहेत, आपल्या गावातले सज्जन आहेत का? म्हणजे आपण पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपुरातली घाण पाहतो, तिथले लोक पाहतो, आपल्या गावात ते नाहीत का? मग पंढरपूरला जायचंय काय पाहण्याकरता जायचंय? पंढरपुरातली घाण पाहण्याकरता पंढरपूरला जायचं नाही, पंढरपुरातली माणसं पाहण्याकरता पंढरपूरला जायचं नाही. पंढरपूरला जे जायचं नाही ते कशा करता पाहायचंय? पहा भीमा तेरी विठ्ठला रूप, पहा भीमा तेरी. हे समचरण साजिरे विटेवरी,
चरण साजिरे विटेवरी पहा भीमा तेरे विठ्ठल रूप विठ्ठल रूप विठ्ठल रूप पहा भीमा तेरे विठ्ठल रूप हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तिरे विठ्ठल रूप ऐसा विटेवर देव कोठे देवाला पाहण्याकरता पंढरपूरला जायचं आहे. हा चंद्रभागेचं स्नान करण्याकरता पंढरपूरला जायचं आहे. एक ग्रस्त स्टँड वरती भेटले आणि महाराज पंढरपूरला आंघोळीला गरम पाणी मिळतं का म्हणून विचारलं मला त्यांनी. म्हणजे का म्हणजे महाराज मी पहिल्यांदाच पंढरपूरला चाललोय म्हटला. मी पहिल्यांदाच पंढरपूरला चाललोय. तो वारकरी नव्हता बर का. हा वारकरी नव्हता. पंढरपूरला गेला म्हणजे महाराज गरम पाण्याची व्यवस्था आहे का. गरम पाण्याची आंघोळ करण्याकरता पंढरपूरला जायचं नाही. कुठं जायचं सासूरवाडीला. हा उकळून घालतात. अरे पंढरपूरला तीर्थाचं स्नान करण्याकरता जायचंय. हा अवारकरी होऊन गेला तर त्याची पाण्याची दृष्टी काय पहा ना. बरोबर हे साखरे महाराज सांगत असतात. एक व्यापारी आला आळंदीला आणि तो साखरे महाराजांना विचारलं म्हणले तुम्ही पंढरी आळंदीमध्ये किती वर्ष राहता. म्हणले काय नाही म्हणले माझं आयुष्यच गेले म्हणले आता निम्म मी इथंच राहतोय म्हणले. मग आळंदी म्हणले बटाट्याचा भाव काय सांगा म्हणे. महाराज म्हणले मी कधी खरेदीला गेलोच नाही म्हटले. मी कधी खरेदीला गेलोच नाही. महाराजांनी विचार केला हा आळंदीला आलाय. आळंदीला आल्यानंतर याने विचारावं इथं अजन वृक्ष कुठं आहे. ज्ञानोबांनी साधना कुठं केली. भिंत कुठं चालवली. ज्यार्थी हा बटाट्याचा भाव विचारतोय त्यार्थी हा बटाट्याचा व्यापारी आहे. पाहे पाहे रे होय होय वारकरी. हा वारकरी होऊन जर तुम्ही पंढरपूरला गेला तर पाण्याची दृष्टी बदलते लक्षात ठेवा. आणि असं होऊन जर तुम्ही त्या पंढरी क्षेत्रामध्ये गेला आणि ही विधिवत जर वारकऱ्याची साधना जीवनामध्ये जर केली तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. ती दुसऱ्या चरणामध्ये करावी साधना काय 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 फळावगेची येणे काय करावी साधने. सगळी फळं मिळतात बरं का. सगळी म्हणजे आंब्याची संत्री मोसंबी सफरचंद ही फळं नव्हे बरं का. फळ अवघेची येणे. हा कोणतं फळ. एक व्यवहारामध्ये म्हणा हत्ती के पाव में सबके पाव. हत्ती के पाव में सबके पाव. जमिनीवरती हत्तीच्या पायाचे ठसे पडलेले आहेत. त्यात कोणाचाही पाय बसतोय बरं का. एवढा मोठा तो पाय आहे. हा तसं त्या पंढरीची वारकरी होऊन जर वारी केली जगामध्ये जेवढी फळं सांगितली ती सगळी फळं तिथं मिळतात.
फळावगेची येणे काय करावे साधने. का साधनाचा विचार आहे. निष्काम कर्म, निष्काम उपासना, जप, तप, व्रत अशी अनेक साधनं सांगितलीत बरं का. मग ती सगळ्या साधनाचा विचार केला तर महाराज म्हणतात सगळी साधनं एका पंढरीची वारी करण्यामध्ये घडतात. महाराजांनी वर्णन केले एक पंढरीची वारी जर तुम्ही जीवनामध्ये जर केली तर कोणत्याही तीर्थाला जायची गरज नाही. तीर्थे केली कोटी वरी, नाही देखिली पंढरी जळो ज्याचे जाले पण. महाराज म्हणतात कोटी तीर्थ केली पण पंढरपूरला गेला नाही. काय उपयोग नाही, फक्त पंढरपूरला गेला. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणजे जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं स्नान एका चंद्रभागेच्या स्नानामध्ये अवघ्या आहे की नाही. तशी जेवढी म्हणून साधना सांगितली, जप असेल, तप असेल, व्रत असेल, तीर्थयात्रा असेल, ती सगळी सगळी साधना एका पंढरीच्या वारीमध्ये घडतात बरं का. कारण साधनेचं फल सांगितलेलं आहे. साधनेचं फल काय, शेवटी त्या जीवाला भगवत साक्षात्कार झाला पाहिजे, त्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, तो मुक्त झाला पाहिजे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि हे प्राप्त झाल्यानंतर त्याला जीवन मुक्तीचं सुख भोगायला मिळालं पाहिजे. याच्याकरता साधना सांगितली कर्माने. पहिल्यांदा अंतकरण शुद्ध व्हावं लागतं. अंतकरण शुद्ध झाल्यानंतर अंतकरण स्थिर व्हावं लागतं. हे दोन गोष्टी पहिल्यांदा व्हाव्या लागतात. आणि याच्याकरता बराच काळ आयुष्याचा जातो बरं का. अंतकरणाची स्थिरता आणि अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय माणसाला फल मिळत नाही. महाराज म्हणतात पंढरीची वारी करण्याने त्याचं अंतकरणही शुद्ध होतं आणि त्याचं अंतकरणही स्थिर होतं बरं का. आणि एकदा अंतकरण स्थिर शुद्ध झालं की काय घडतं, ज्याचं अंतकरण स्थिर झालेलं आहे, ज्याचं शुद्ध झालेलं आहे, महाराज म्हणतात त्याच्याकरता परमात्मा स्वतः प्रगट होतो आणि त्याला ज्ञान देतो आपणची देव. होय गुरु आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, बाबा पुरावी वासना, वासना आपणची देव होय गुरु. आपल्याला ज्ञान मिळवण्याकरता कुठेही जावं लागत नाही, देवच त्याला देतो. त्याला काही करावं लागत नाही, फक्त त्याने एवढंच करायचं, वारकरी व्हायचं. आणि वारकरी होऊन ती साधना सांगितली, ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने ती साधना करायची. आणि जो कोणी अशी साधना करेल, महाराज म्हणतात काय करावी साधने.
इतर कोणती साधना वारकऱ्याच्या जीवनामध्ये करण्याची गरज नाही. चारोधाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, नर्मदा परिक्रमा. आज वारकऱ्यात फार वेळ आलंय नर्मदेचं बरं का. काही वारकऱ्याला करावं लागत नाही बरं का, काही करावं लागत नाही, फक्त एक पंढरीची वारी. नंतर तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना केली की देवा आमच्या जीवनामध्ये अशी वारी घडावी, अशी वारी घडावी, शेवटच्या क्षणापर्यंत पंढरीची वारी चुकोने दी हरी. मागणं केले बरं का. देवा आमच्या साधनेमध्ये खंड पडू देऊ नको. आमचा प्राण, आमचा देह पडला तर वारी करता करताच पडावा. कुठं म्हणजे एवढं त्या वारीचं महात्म्य साधून संत तुकोबराय देवाकडे मागणं करतायत. हो, चंद्रभागे स्नान, तुका मागे दान, चंद्रभागे स्नान. देवा आम्हाला दुसरं काही देऊ नको बरं का. म्हणजे ती साधनेची परिपूर्णता त्या साधनेमध्ये एवढी आहे. एक पंढरीची वारी जीवनामध्ये जर केली तर दुसरी साधना करण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून अशी जो कोणी पंढरीची वारी या पद्धतीने करेल, महाराज म्हणतात त्याला सर्व प्रकारचं फळ त्या पंढरीच्या वारीच्या साधनेतून प्राप्त होतं. म्हणून काय करावे साधने, फळ अवघेची येणे, अभिमान नोरे, कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा विटू बैसला सावळा, काय करावे साधने, फळ अवघेची येणे. बोला. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. जर वारकरीहून जर पंढरपूरला आपण जर गेलो तर महाराज म्हणतात त्याला काहीही इतर साधना करण्याची गरज नाही. महाराजांना विचारलं ठीक आहे, फळ अवघेची येणे म्हणजे नेमकं काय फल प्राप्त होतं हे आम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगा म्हणजे बरं होईल. काय नाही, महाराज म्हणतात जो कोणी वारकरी होईल, महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये अभिमान शिल्लक राहत नाही. अभिमान नुरे. तुकोबाराय म्हणतात जो वारकरी होऊन पंढरपूरला जाईल, वारकरी झाल्यानंतर अभिमान शिल्लक राहत नाही. मला काय हे मान्य नाही बर का. पण जेवढा वारकऱ्याला अभिमान आहे तेवढा अभिमान कोणालाच नाही. ताठ
वारकरीनी वारकऱ्याला बघितल्यानंतर वारकऱ्याचं लक्षण केलंय. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन तोंड बघूनी. वारकरी वाकत नाही तो. वारकऱ्याने वारकऱ्याला बघितलं की असा काही ते सर्पाच फणा काढला ना, ते फार असं मागं सरते बर का. तशी वारकऱ्याची अवस्था आहे. आणि तुकोबाराय म्हणतात अभिमान नुरे. अरे वारकरी झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अभिमान शिल्लक राहत नाही. जोपर्यंत अभिमान गेलेला नाही, समजा अजून आपण वारकरी झालेलो नाही. अभिमान जाणं म्हणजे अहो, ज्या देहावरती ही तुळशी माळा धारण केली जाती, अभिमान राहतो कुठं? देहाच्या संबंधानेच. त्या अभिमानाचं लक्षण सांगितलंय. देह वासना, लोक वासना, शास्त्र वासना, ह्या अभिमानातले प्रकार आहेत बर का. देहाच्या संबंधाने सगळे राहतात. ज्याच्या जीवनामध्ये यातला कुठलाही अंशी शिल्लक राहिलेला नाही, लक्षात ठेवा. कारण देहाच्या ठिकाणीच अभिमान राहतो, इतर ठिकाणी राहत नाही, लक्षात ठेवा. एकदा माणसाचा अभिमान गेला ना, परमार्थ संपला. परमार्थ संपला. तुकोबारांनी वर्णन केलं हो, पंढरीचं महात्म्य सांगितलंय. काय पंढरीचं महात्म्य सांगितलं? काय प्रमाण आहे हो? जाय असे स्थळ कोण? काय ते अगोदर काय? उठा उठी अभिमान. जायाशे स्थळ कोण ते या पंढरीशी गडे. महाराज म्हणतात जो पंढरपूरला जातो, महाराज म्हणतात उठा उठी त्याचा अभिमान निघून जातो. खेळ्याचं प्रकरण आहे, तुम्ही पहा. त्या खेळ्याच्या प्रकरणामध्ये याचं वर्णन पुष्कळ केलंय. अभिमान तिथं शिल्लक राहत नाही, लक्षात ठेवा. 18 पगड जातीचे लोक एकत्र येतात. कुठल्या जातीचा उंच नीच याचा विचार केला जात नाही बर का. म्हणजे अभिमाना देहाच्या संबंधाने राहतो. आणि देहाच्या संबंधाने राहत असल्यामुळे त्याच्या संबंधाने निर्माण होणारी काही प्रकार सांगितले. म्हणून पहिला ज्याने तुळशीची माळा धारण केली, त्याच्या जीवनामध्ये देहाविषयी अभिमान राहत नाही. माणसाने स्वच्छ राहावं, टापटीप राहावं बर का. त्याच्याबद्दल काय आपली तक्रार. पण देहाविषयी तादात्म्य ठेवू नये बर का. देहाविषयी तादात्म्य ठेवू नये. काही लोक म्हणतात मला इस्त्रीची कपडे घातल्याशिवाय बरंच वाटत नाही. आता पंढरपूरला मग काही माणसं पंढरपूरला जाताना इस्त्रीचे ड्रेस घेऊन जातात. तितके वारीच्या रस्त्याला मी पाहिले 17 दिवसाचे 17 ड्रेस हो. 17. आणि ते टार्च केलेले. किती देहाला जपायचं हो. वारकरी होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये एक वैकुंठवासी भुसरीकर माऊली म्हणून बर का. मी जवळून त्यांचं जीवन पाहिलं. त्यांचा संबंध साधक आश्रमाच्या संबंधाने आला. त्यांच्या पायाला जखम झाली होती. जखम, पाय सुजले होते असे हत्तीच्या पायासारखे. गुरुवारी साखरे महाराज म्हणले माऊली दवाखान्यात चला. म्हणले कशा करता? काहीतरी उपचार करू. म्हणले कशाला त्या देहाचा विचार करायचा? म्हणले नाही, माझी इच्छा आहे. ठीक आहे, तुमच्या इच्छेकरता मी येतो म्हटले. म्हणले तुमच्याबरोबर आमचा एक विद्यार्थी देतो म्हणले. मला पाठवलं. स्वतः महाराज गाडी चालवायला बसले. माऊलीनं गाडीत बसवलं, दवाखान्यामध्ये घेऊन गेलं. आता दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर त्यांनी स्वतः स्वयंपाक करून घेतला बरं का. आपल्यावर एक जोडीदार येणार म्हणून माझ्याही नावचा त्यांनी स्वयंपाक केला. स्वतः ते स्वयंपाक करून खात होते. आणि त्या दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं म्हणले काय नाही, पायाला वजन बांधायला पाहिजे, आठवडाभर यायला पाहिजे. ठीक आहे, त्यांना ते वजन बांधवली आणि त्या क्वाटवरती बसवलं. मला सांगितलं बुवा ही गाता घ्या. गाता म्हणले. मी अभंग म्हणतो आणि तुम्ही बोट फिरवा म्हणे. कुठं आपण घरात गाता वाचत नाही.
पायाला वजन बांधले तो, आणि पायाला वजन बांधले, त्यांना गाता पाठ होती आणि ते अभंग म्हणायचे आणि मला म्हणायचे हे बोट फिरवा बरं का. कसं बसं 2 दिवस ते दवाखान्यात आले. महाराज म्हणले त्या दिवशी मी काय दवाखान्यात येणार नाही. ओ महाराज काय उदे देह पडू दे म्हणले, मला याची गरज नाही म्हणले. देहाविषयी तादात्म्य त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं, लक्षात ठेवा. त्यांना म्हणता येत नव्हतं, आवाज गेला. कोणी म्हणतात त्यांना कोणीतरी सिंदूर खाऊ घातला बर का. त्यांचा आवाज फार चांगला, चाली फार चांगल्या म्हणायचे, कीर्तन छान करायचे, पण त्यांचा नंतर आवाज त्यांना बोलता येत नव्हतं बरं का. पण वारी त्यांनी आयुष्यामध्ये कधी चुकवली नाही. त्यांचा नेम होता माऊली बसल्याशिवाय बसायचं नाही आणि माऊली उठायच्या आधी उठायचं बरं का. त्यांना चालता येत नव्हतं, खांद्यावरती हात टाकून चालत होते वारीला. देहाचा कधी कधी विचार केला नाही, लक्षात ठेवा. देहाविषयी तादात्म्य त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं. त्याला म्हणतात अभिमान नुरे. अभिमान, कधी कपडे इस्त्री केलेली घातली नाहीत, कधी अंगाला साबण लावला नाही, कधी तेल लावत नव्हते, कधी देहाचा विचार केला नाही. कुणी म्हणेल असं वागलं की वारकरी होते असं समजू नका. वारकरी झाल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते. अभिमान नुरे कोडा वगेची पुरी. कोड म्हणजे इच्छा. जीवाला इच्छा काय हो? काय इच्छा आहे? 2चे 4, 4चे 6. ही अपेक्षा नाही जीवाला, एकच अपेक्षा आहे. सकल जीवाला एकच अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे. कशाची? याच्या पलीकडे कोणाला दुसरी इच्छा नाही. मग महाराज म्हणतात जो पंढरपूरला जातो त्याची इच्छा पूर्ण होत नाही का हो? सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय अनेक वेळ. एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी. मग तू अवघाची कोडाव घ्यायची पुरे. सुखाची इच्छा आहे, सुखरूप आयसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. असा सुखाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. हीच सर्व जीवाला इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होते. नवे नवे महाराज म्हणतात जो कोणी असा वारकरी होऊन पंढरपूरला जाईल ना, महाराज म्हणतात तो विटेवरती उभा असलेला परमात्मा त्याच्या डोळ्यामध्ये बसे.
तुका म्हणे डोळा विटू बैसला सावळा, काय करावे साधने फळ बगीची येणे. वारकरीहून जर पंढरपूरला गेला तर महाराज म्हणतात त्यांनी त्या विठूला नाम ज्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर तो त्याच्या डोळ्यामध्ये बसतो. डोळ्यामध्ये बसतो म्हणजे त्याचं वर्णन केले तो कोण. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. डोळ्यामध्ये बसतो म्हणते नाम त्याच्या अंतकरणाचा विषय देव होतो. जे डोळ्याने पाहिलं जातं ते आत बसतं बरं का. मग त्या भगवंताला डोळ्याने पाहिलं, त्या भगवंताला डोळ्याने पाहिल्यानंतर त्या डोळ्याचा परिणाम आता त्याच्या अंतकरणामध्ये देवाशिवाय दुसरं काहीही नाही. जाताना पंढरपूरला रिकाम जावं आणि येताना भरून आणावं अंतकरण. जाताना रिकाम्या अंतकरणाने जावं आणि त्या साठविला हरी जी हृदय मंदिर. येताना त्या भगवंताला पाहायचं आणि पाहून भर 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 भरून त्याला साठवून गावाकडे आणायचं. आम्ही येताना भरून आणतोय नाही का. घोंगड्या, चादऱ्या, खेळणे याच्या करता नाही बरं का. त्या भगवंतालाच हृदयामध्ये साठवायचं, दुसरं कोणाला साठवायचं नाही. तुकोबाराय म्हणतात असा जर वारकरी होऊन जर तुम्ही पंढरपूरला गेला तर तुम्हाला ही अवस्था प्राप्त होईल. तुका म्हणे डोळा विटू बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ बगीची येणे. अभिमान नरे कोडा बगीची परी. तुका म्हणे डोळा विटू बैसला सावळा, काय करावी साधने फळ बगीची येणे. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीच अभंगाचा विचार आपल्या समोर प्रगट केला. आजच्या ह्या वारकरी होण्याच्या निमित्ताने हा सेवेचा योग आहे. त्या निमित्ताने आपल्याला ही चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली. त्या पंढरीश परमात्म्याकडे एवढंच मागायचं आहे, देवा आम्ही वारकरी झालोय पण अजूनही लक्षणं आमच्या जीवनामध्ये आलेली नाहीत. माझ्या तरी आलेली नाहीत, तुमच्या काय मला माहिती नाही. त्या पांडुरंगाकडे एवढंच मागायचं आहे, ती लक्षणं आमच्या अंतकरणामध्ये देवा यावी. जसं वारकऱ्याचं वर्णन केलं अशी अवस्था आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तरी आम्हाला प्राप्त व्हावी आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं, हीच त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती. नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी. तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.